कशा आहात? आय होप मजेत असाल. तर आता संध्याकाळचे वाजलेले 7 आणि तुम्हाला टाईम पण दाखवते आणि इकडे बाहेर तुम्ही वातावरण पण बघू शकता. संध्याकाळचे आता इकडे बघा 7 वाजले आणि आमचे पतिदेव आत्ताशी आलेत जेवण करायला. म्हणजे दिवसभरचं जेवण नाही केलं आहे, मग आता जेवण करतायत. दिवसभर कामामध्ये व्यस्त होते. ठीक आहे, आता टाईम मिळाला संध्याकाळचा. त्याच्यामध्ये त्यांच्या लेकाचा 2-3 वेळा म्हणजे मला विचारून झालं, मम्मी अजून पप्पा का नाही आले? पप्पा तर ह्या टायमाला येतात ना. मम्मी पप्पा जेवले पण नाही, पप्पा उपाशीच काम करतायत. तर म्हणजे त्याला बघा एवढूसाच आहे 7-8 वर्षाचा, तर त्याला किती काळजी आहे बघितलं का? किती काळजी बघितलं त्याला. म्हणून यासाठी मी बोलायचो पोरगी नको पोरगाच बरं आहे. पोराला काळजी राहते, समजलं का? अरे देवा, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? पोरगी असली असती तर बापाला विचारलं नसतं? अरे जेवढा पोरीचा जीव असतो ना बापामध्ये, तेवढा पोराचा पण नसतो, समजला का? पोरगीचा एवढा जीव असतो बापामध्ये. हा ना. मग पोराला पोर म्हणून मला पोरगी नको पोरगा पाहिजे. तुम्हाला कोण बोललं की पोरगी विचारत नाही म्हणून? विचारते ना. कशी विचारते ना? मग मला सांगायला लागलं विचारतेच पोरगी. जीव मरणाचा असतो बापामध्ये. मान्य आहे मला. मग मला सांग, हा पोरीचं लग्न झालं, हा ती तिच्या नवऱ्याच्या घरी गेली, हा ती वडिलाच्या इकडलं बघणं का स्वतःच्या सासरकडचं बघणं? वडिलाच्या सासरकडच्यांचं बघेल म्हणजे कुठलं बघत ती? तिच्या सासू सासऱ्याच्या इकडचं का आई वडिलांच्या? आई वडिलांच्या इकडचं पण बघू शकते की असं काय आहे. तसं नसतं. मग तिकडं फक्त ती काय करू शकते? हा लांबून सांगू शकते कोण कोण काय का बाबा भाऊ पप्पा बघ आई बघ आजारी आहे, तर आईला औषध द्या, दवाखान्यात घेऊन जा किंवा गोळ्या घेऊन जा, असं. म्हणजे तुम्ही याच्यावरनं गृहीत धरता. ओके, हा पुढे आणि काय? त्याच्यानंतर कसं आहे, पोरगा आहे, पोराला सांगायची गरज नसते. पोराला जर माहिती आहे आजारी आहे घरातलं, एखादं कोणी पण व्यक्ती असो, आई वडील कोणी, तर तो व्यक्ती कोणाची वाट नाही बघत, तो पहिला घेऊन पळतो. हा आणि फरक मग आहे. आणि मग पोराला सांगायची गरज नसते. सांगायची गरज आता नसते. मला साधं उदाहरण तुला मी देतो. त्या दिवशी तब्येत हे खराब झाली तर सम्राट कसा बोलला, तर मग मी डॉक्टरकडे चल आपण जाऊ डॉक्टर. हा हा मग आता त्याला काय कळत असं तो म्हणतो ना, तो नाही, पण मला काय बोलायचं आहे, पोरगी सासरी गेली लग्न करून, बरोबर, तर पोरीला थोडी माहीत पडतं की आपण इकडे आजारी पडलोय. मुलगा आपल्या जवळ असतो ना, मग त्याला माहिती असतं काय होतं काय नाही घरामध्ये. मुलीला थोडी माहीत पडतं. अरे असं थोडी आहे, माहीत पडतं नाही पडत असं, मग पण तरी पण लगेच म्हणजे कसं संसार सोडून जाऊ नाही शकत. हा ती गोष्ट हे बरोबर लक्षात आहे. घे. एकदा संसारात अडकला माणूस ते तर काय करू शकतील, ते पहिलं घरच्या कोण आहे तिथं जवळ, भावाला म्हण, यांना सांगत का अरे बाबा आजारी आहे, जा पटकन असं. ओके, म्हणजे या गोष्टीसाठी तुम्हाला पोरगा जास्त आवडतो. तर तुम्हाला समजलं असेल मला माझ्या हस्बंडला जास्त मुलं का आवडतात. आणि ॲक्च्युली लग्न जेव्हा आमचं झालेलं ना, तेव्हा पण म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे त्यांचं म्हणणं नव्हतं, ते स्वतः म्हणत होते की आपल्याला पहिला पोरगंच होणार म्हणून. काय माहिती काय बाबा बुबाकडे दाखवलं होतं काय? मग विश्वास पाहिजे कोणावर? आपल्याला स्वतःवर. हा? विश्वास पाहिजे, विश्वास. आणि तो पण आपल्या मी तेच स्वतःवर म्हणलं, आता कोणावर विश्वास आपल्या पाहिजे? स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वतःवर विश्वास पाहिजे. हम्म. या कारणामुळे तुम्हाला मुलगी नाही आवडत? आवडत नाही तसा विषय नाही. मग सुखादुखाला मुलगाच साथ देतो असं म्हणायचं. हम्म. म्हणजे बापाच्या जागेवरती मुलगाच उभा म्हणजे मुलगाच उभा राहतो. मुलाला म्हणजे काही गोष्टी ना हम्म. कसं राहतं, त्याला ऑटोमॅटिकली त्याचं एक काय बोलतात जबाबदारी कळायला लागते मुलाला, का आपल्याला नाही असं नाही असं करायला पाहिजे. आता त्या दिवशी मला सांग, सिद्धार्थला काय बोललो मी, काय? कारण एक काम कर, जाऊ दे तू पोलीस भरतीचं हे झालं, तुला पायली गणन म्हटली, तर आता जाऊ दे IPS साठी किंवा याच्यासाठी रनिंगला तुला म्हणजे एवढं हे नाही त्याच्यामध्ये. बोलतो 5 वर्ष एवढं त्याच्यामध्ये हे करू आणि ते करू, घरात कोण कमवतं का? मम्मी जाती मम्मीला होतं का? मग कोण करणार? मलाच बघावं लागेल ना. हे कसं त्याला कळालं सांग मला? कळालं ना त्याला?
तुम्ही तर मग वन साईडच बोलायला लागले. मी पण इथं असते, मी अरे पण हो, मम्मीची असते. काळजी घेते. अरे काळजी म्हणजे घेते. ऑब्विसली तो कसं असतो, तो नसतो तेव्हा मी असते. असते ना, मग पण त्याला पुढचा विचार आहे ना का बाबा आज का तब्येत बरोबर नसली तर आपल्याला स्वतःला बघावं लागेल. ही जबाबदारी त्याला कळायला लागली का नाही? हा कळायला हा, लागले. मग हेच सांगायचंय का पोरगा आहे ना पटकन जबाबदारी स्वतःवर खेचून घेतो का नाही आपल्याला करायला पाहिजे. मग तेच बोलले का मी पण बघते मम्मीला, असं नाही का नाही बघत मी बघते. बघते. फरक एवढाच असतो की मुलीची जी जात असते ती लवकर नाही जात आई वडिलांकडे. हा ही गोष्ट खरी आहे की जो मुलगा असतो तोच बघतो सगळं काही आणि मुलगाच घेऊन जातो. हे राहतं काय तर नाही आपल्यालाच करायचं. नाही, ही गोष्ट खरी आहे कारण की मम्मी माझी एवढी जवळ असून दवाखान्यात पण दादाच नेतो कधी, म्हणजे गाडीवरती किंवा असं काय असेल ना माझा भाऊ घेऊन जातो. आजारी काय असतं तर मला माहीत पडत नाही, दादालाच माहिती असतं घरामध्ये. म्हणजे जो व्यक्ती आपल्या जवळ म्हणजे मुलगा आपल्या जवळ असतो म्हणून आपल्या मुलालाच माहिती असतं काय सिच्युएशन आहे काय नाही. मुलीला काय लांब असते म्हणून एवढं समजत नाही, पण जीव असतो दोघांचा समान. काय मी काय बोललो का? मी कुठे काय बोलली हा, मग समान म्हणजे काय? काय समान म्हणजे काय? सारखेच असतात भाऊ बहिणी, आई वडिलांना सारखेच जीव लावतात. आई वडिलांना दोन्ही पोरं सारखेच असतात, पोरगा असो पोरगी असो. नाही, ही गोष्ट खरी आहे. मी पण जरा लांब असली का मी पण दादाला फोन करून बोलतो, जेवण आणलं का रे, मम्मीला बरं नाही, हे केलं का रे, ते केलं का रे. सहमत है हम आपकी बात से. आप सहमत हो कि नहीं हमको कमेंट करके ज़रूर बताइए की ॲक्च्युली गोष्ट खरं आहे. संसार एकदा अंगावरती पडल्यानंतर मी तुला हेच सांगत होतो हा. तर तू म्हणतेस ना पोरगा पोरगी तसं नसतं. जबाबदारी सांभाळणारा पोरगाच असतो. किती पण काय झालं तरी काय पोरगाच राहतो, सांभाळतो. आणि मग याच्यामध्ये सुनांचा काय रोल आहे? सुनांचं काय रोल? सुनांचा काय रोल आहे याच्यामध्ये? आपण सुनांचा काय रोल आहे आपलं असं? पोरगा- आता बघा आपल्या पोराचं पण लग्न होणार, आपल्याला पण सून येणार. मग मला तुमचं मत जाणून घ्यायचं की याच्यामध्ये सुनांचा काय रोल असणार? आता समज सून येईल किंवा काय तिचा स्वभाव कसा राहणार तो का आपल्याला माहित राहणार? तिचा स्वभाव कसा राहणार आपल्याला माहीत राहणार का? म्हणजे तिचा स्वभाव कसा असेल कसा नसो किंवा कसा पण असो तिला सांभाळून घेणं आपलं काम आहे. समजलं? ती भले उद्धट असो, बोलायला तिला पद्धत नसो, कुठली गोष्ट नसो, आपण जर समजून घेतलं ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्या मागचं कारण सांगतो तुला. जेव्हा मुलगी लग्न करून येते सासरी तेव्हा सगळं काम तिला करावं लागतं. ती जेव्हा तिच्या आईच्या घरी राहते तर तिला आईचं रेडीमेड भेटत राहतं, जेवण म्हण काही म्हण. त्याच्यामुळं ती गोष्टीची जाण आहे ना. आम्हाला नाही आहे तो भेटला. माझे पप्पा रिक्षावर जायचे आणि मम्मी गारमेंटमध्ये कामाला होती, तर मला घरी सगळं काम करावं लागायचं. तर मी घरी सगळं काम करून ठेवायची, फक्त इव्हन जेवण म्हणजे फक्त जेवण नाही बनवायचे मी, बाकी सगळं काम करायचे मी घरातलं. आम्हाला नाही आहे तर भेटलं. आपला एवढा लाड नाही झालेला. लाड झालाय कोणत्या बाबतीत? कपड्याच्या बाबतीत, दुसरं काही घेणं देण्याच्या बाबतीत, या बाबतीत लाड झालेला आहे. कामाच्या बाबतीत लाड नाही केलेला. बॉटल दे पाणी. अरे कामाच्या बाबतीत कसं लाड राहतं? नाही. पोरीचं कसं आई बाप काय विचारतात त्याला जाऊ दे, आई तर नाही करणार पण नवऱ्याच्या घरी तिला करणंच आहे. म्हणून तिच्यावर कोणतं प्रेशर नाही टाकत रे काही. नाही बाबा, मला जर सून आली ना, मी म्हणजे हा नाही विचार करणार की ती आमच्या खानदानातली नाही आहे, दुसऱ्यांच्या खानदानामधली आहे किंवा वेगळ्या याची आहे. हसू नका, स्माईल दाखवा तुमची. नाही, मी नाही करणार. संध्याकाळची वेळ आहे, मी खोटं बोलणार नाही. एकुलता एक पोराची शपथ घेऊन सांगते, मी कधीच जुदा भाऊ करणार नाही. भले त्यांना वेगळं राहायचं असेल ना, खुशीने वेगळे राहा, पण आपण कधीच काढून देणार नाही सुनांना घराच्या बाहेर. कधीच नाही. कारण की मला माहिती आहे बाबा, मरेपर्यंत लक्षात राहतात. लग्न करून आलेल्या नवीन गोष्टी मला चांगल्या माहिती आहेत. आपण कधीच नाही काढून देणार, कधीच नाही. ती म्हणली मला आई बाजूला राहायचंय, बाई बिंदास राहा, तुला नाही जमत बिंदास राहा, तुझ्या मनासारखं राहा, तुला जॉबला जायचंय जॉबला जा, तुला शॉर्ट्स घालायचे शॉर्ट्स घा, तुला कुठं हिंडायचं हे, तुझा नवऱ्याला कुठं घेऊन जायचं घेऊन जा, पण आमच्या डोक्याला ताण देऊ नका. आपण कुठल्याच गोष्टी दाबी मग कुठल्या नाही.
डोंबिवलीचं कुठं झालं रे प्रकार हे? हा डोंबिवलीवर कुठं हो एक का? प्रकार झाला. हां. ते त्याला तशी पाहिजे. बर डोंबोलीला काय पोलीस कॉन्स्टेबल होता रे. काहीतरी दोघं नवरा ऐकूनचं मत तरी फाशी घेतली. आता काय करणार सांग? मग आता काय करणार नसून दोघांच्या मध्ये जमत मग फाशी. आता काय त्यांना डोकं नसतं ते घेतात असं पाऊल उचलतात त्याच्यामध्ये आपण तरी काय करणार. पण मला एवढं कळतं आपण कोणाच्या याच्यात जुदाभाव वगैरे करणार नाही. आपल्याला सगळ्या मुली सारख्याच मग त्यांनी कुठल्या पण कास्टची आणो आणि कुठली पण आणू आपल्याला त्याच्याशी काही कारण की हा जमानाच तो आहे 5Gचा त्याच्यामुळे आपण 6G आला म्हणजे तसं समजा तुम्ही 2026 चालू आहे आता कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. आणि असं पण नाही की मी अनाडी आहे म्हणून अनाडी बायकांच्या डोक्यात म्हणजे जुन्या लोकांच्या डोके तसे होते पण आता नवीन जमाना आलेला आहे. आता नाही कोणी ऐकून घेत. आता सगळं कोणी आपापल्या मनाने राहतात आणि चांगले राहतात. हो मग मी पण मॉडेलच राहते. आता मी पोस्ट केली किती दिवसा अगोदर 4-5 दिवस अगोदर मी सिवलेसच्या जीन्स टॉपवरती जे होतं त्याच्यावरती पोस्ट केली. त्यावरती अर्ध्या लोकांनी आमच्या इथल्या अशा काही लोक आहेत दलित ज्यांनी असे कमेंट केलेत. कमेंट म्हणजे बोललेत मला असं ऐकायला आलं आहे की आता तिने एवढं घातलं आहे आता ती एवढूशा कपड्यांवरती येईल असं म्हणजे घालल म्हणून. आणि त्याच पोरी आणि त्याच बायका आता काय सांगू छोट्या छोट्या चड्ड्या घालून घरामध्ये बसतात आणि बाप त्यांचं म्हणजे बाप घरात असतो किंवा माणसं येतात जातात काही लाज आणि लज्जा नसते काही पण नाही. आणि त्या पोरी आज आम्हाला शिकवतात आणि उद्या जाऊन त्या कॉलेजला जातील आणि म्हणजे त्यांना माहिती होईल तेव्हा म्हणजे त्यांना तेव्हा ते काय वाटेल की अरे आजकालचा जमानाच आहे. पण बोलणाऱ्याची पद्धत बघा एखाद्याची समोरचा तसा वागला ना मग आता असं तर असं मग तिने मग आता हे पण कपडे ती घालल ते पण. आता तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय करायचं आ काय करायचं काय बोलतो लोक बोलतात घालू का तसं बोलतात तसं घालू का बोलू ते हे टाकले ना पोस्ट त्याच्यावरनं आपले ओळखीचे लोक लोकांचं काम असतं ते. त्यांना कामाला लावून दिलेलं आहे. नेमून दिलेले त्यांना सगळ्यांना कामाला लावून दिलंय ते त्यांचे कामं पद्धतशीर पूर्ण चुकता करतात. काय बोलतो त्यांना बरोबर ना ते त्यांचे- आपण आपलं करायचं हा, आपण आपलं काम चालू ठेवायचं. ते न चुकता त्यांचं काम पूर्ण पार पाडतं. काय तन्मय काय वाटतं तुला लोकांच्या म्हणण्यानुसार वागायचं की आपल्या म्हणण्यानुसार वागायचं. बरोबर आहे बाई आपली जिंदगी आहे आपण पाहिजे तसं जगायची. मग तुम्ही घरामध्ये चड्ड्या घालतात आपण काय बोलतो का मग आपण बोलत जातो आपण कोणाला. मग तुम्ही इकडं तिकडे कामं धंदे करता इकडून तिकडून हिंडून नवरे घरात असताना नको बाई जाऊ दे लईच पर्सनल होऊन जाईल हे लईच पर्सनल होऊन जाईल. पण बोलतेच नवरे घरात असताना सुद्धा इकडं तिकडं हिंडून येतात. आम्ही काय बोलतो नाही बोलत ना तुमच्या घाला ना मग तुम्ही घरात आम्ही काय आमचं करतोय ना काम. बस हो तुम्हाला जर वाटत असेल की मी आता हे कपडे वगैरे असे घातलेत तर तुम्हाला नसतील आवडत तर मी याच्या पुढे ते कपडे घालणार नेहमी घालणार. आणि तुम्ही जे बोललात ना शॉर्ट्सवाले ते शॉर्ट्सवाले पण एक दिवस ट्राय करेल आणि पोस्ट टाकेल. त्याच्यानंतर तुम्ही जाऊ द्या आता जास्त बोलणार नाही. पण ज्याची त्याची लाईफ असते ज्याने त्याची जगायची असते आहे की नाही. तर मग जगतो ना ज्याची त्याची लाईफ. मेंढे आम्ही कोणाच्या याच्यामध्ये कधी तोंड घातलंय का कोणाच्या पोरी कुठं गेलाय काय गेलंय काय का हो बघितलं तुम्ही कोणत्या पोरींना आपल्या इथल्या कोणत्या पोरीला फिरताना बघितलंय नाही ना. मग आम्हाला कोणाचं घेणं देणं नाही. आम्हाला माहिती आहे आमच्या इथलं सगळे माणसं चांगले आम्हीच वाईट आहेत फक्त आम्ही व्हिडिओ आणि ब्लॉग काढतो ना म्हणून आम्ही फालतू आहे आणि मतलबी म्हणजे असं
आम्ही खूप फालतू आहेत आणि बाकीचे जे आहेत ना आमच्या खूप 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 चांगले आहेत. इतके चांगले आहेत की म्हणजे अजिबात रात्रीचे दरवाजे वगैरे खुलणार नाहीत आणि अजिबात कुठे जात नाही. असे लोक आहेत आमच्या इथे. असो, दुसऱ्यांना नावं कशाला ठेवायची आहे. सो विषय कुठला होता, कुठं आला, पण ठीक आहे, निघालं बोलणं म्हणून आम्ही बोललो. तर लग्नाचा विषय होता आणि सुनेचा विषय होता. तर आपण आहे तसंच हे करणार, जास्त हे करणार म्हणजे आपण शिकलेलो आहे, आपल्याला समजतं कोण कसं राहतं काय नाही. इनफॅक्ट आपण पण राहतो तसे. तर आपण काय कोणाला हे करायचं नाही आणि मुळात भरोशावर बसायचं नाही. तुम्ही बसणार आहे का त्याच्या भरोशावर बसणार आहे त्या तुम्ही सम्राटच्या? तो मला करण आणि मग मी वाट बघन. मग त्याच्या भरोशावर बसणार असेल तर मग मला सांगा, म्हणजे मला बी भरोशावर बसायला. नाही तर तुमच्या नाही, मग त्याच्या भरोशावर बसायचा विषय नाही. हां, मी काय बोलतो तुम्ही काय करता, काय? भरोशावर नाही बसायचं. पोराला आपण ऑटोमॅटिकली जाणून होती का बाबा अरे आपण लग्नानंतरचं बोलतोय, लग्नानंतरचं नंतरची गोष्ट. लग्नानंतरचं बोलतोय आपण. तोपर्यंत काहीतरी आपलं स्वतःचं आपण स्वतः. हा, मग मी तेच बोलते, त्याच्या भरोशावर आपण राहायचं नाही आपल्याला पैसे आणि आपण कोणाच्या लेकीबाळीला पण नाव ठेवायचं नाही. नाव थोडी ठेवतो. सांगते मी तुम्हाला, जसं तुम्ही मला नाव ठेवत नाही ना. हां, नाव तसंच. काय ठेवलं? अरे काय? माझे- मी फक्त उदाहरण सांगतोय. नाही नाही, मनावर घेण्याचं काय आहे त्याच्यात? कोणतं मनावर घ्यायचं? फक्त एक सांगितलं असतं. पण नाही, मी नाव ठेवायचं बोलली. लेकीबाई म्हणजे त्याची बायको येणार, दुसऱ्याची लेकीबाईच असणार आहे ना. मग कशाला कोणाचं नाव ठेवायचं आपण? मी तुला काय बोललो? काय? मी काहीच बोललो नाही. मी कुठं काय बोलली? मी पण नाही काय बोलली. हा. मी पण नाही काय बोलली. असो, आजची चर्चा खूप डिपली गेली आणि त्याच्यामुळे कळालं तरी माझ्या हस्बंडला की याच्यामुळे माझ्या नवऱ्याला मुलाचं इम्पॉर्टन्स म्हणजे ह्या कारणामुळे आहे की जवळ मुलगा असतो म्हणून मुलगाच विचारतो. तर तुमचं काय राय आहे याच्यामध्ये मला कमेंट काय करून काय सांगा. नाही. तुमचा नाही, मी यांचं बोलते, आपल्या फॉलोअर्स लोकांचं बोलते. काय? तुमचं काय राय आहे याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की ही गोष्ट खरी आहे का जी ते बोलले तुमच्या मनानुसार. म्हणजे म्हणजे सासरी जाऊन असंच नाही की प्रत्येक मुलगीच तिकडे जाऊन जाते, जवळ पण असतात, ठीक आहे, बघू शकतात, तरी पण त्या नाही येऊ शकत. आता मी एवढी जवळ असते मम्मीच्या, तरी पण मी मम्मीच्या घरी जात नाही. मम्मी माझ्या पाठीमागच्या गल्लीमध्येच राहते. मम्मी मला 4 वेळा फोन करून बोलवते तरी पण मी जात नाही. गल्लीतले लोक पण सांगतील की मी किती वेळा जाते आणि किती वेळा येतो. तर मी मम्मीकडे सुद्धा लवकर जात नाही. घरात दादाच असतो, दादाच बघतो. ही गोष्ट ॲक्च्युली थोडी खरी आहे, मी पण मान्य करते. तो आता बाकी तर तुमच्यावरती, तुम्हाला काय वाटतं काय नाही. तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कसं काय ते. आणि भेटूत आपण अशाच प्रकारे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.